बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। प्रजासत्ताक दिनानिमित्त मेळघाटात एक हात मदतीचा स्तुत्य उपक्रम। खिरपाणी सावरपाणी येथे शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खिरपाणी सावरपाणी येथे 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ह्युमन्स फाउंडेशन नागपूर व मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खिरपाणी पंचायत समिती चिखलदरा येथे विद्यार्थ्यांना संविधानाची प्रस्ताविका महामानवाचे फोटो स्कूल बॅग शालेय साहित्य तसेच आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट सॅनिटायझर व साड्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागला असून गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला आहे। हा उपक्रम ह्युमन्स फाउंडेशन व मानव अधिकार संरक्षण मंचाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल तेलंग व सचिव आशिष फुलझिले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला। कार्यक्रमात चंद्रकांत कांबळे अमोल मेश्राम पियुष मेश्राम निरंज रंगारी संदीप वाघमारे प्रीतम मेश्राम कल्पेश चवरे सौरभ गजघाटे विनोद रामटेके सुमित कांबळे प्रवीण सोनटक्के यांच्यासह भंते अभय नायक व भंते दीपांकर बोधी यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी समता सैनिक दलाचे केंद्रीय सदस्य प्राध्यापक संजय अभ्यंकर खिरपाणी येथील सरपंच देवेंद्र सुरतने शाळा समिती अध्यक्ष रवींद्र सेवलेकर बाबनू कासदेकर पत्रकार मनोज मेळे व गावकरी नागरिक तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दिलीप फिसके अमोल वरेकर विषय शिक्षक युवराज अढाऊ सहाय्यक शिक्षक व ज्ञानेश्वर पवार विषय शिक्षक यांनी सहकार्य केले। या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांनी केले। सामाजिक बांधिलकी जपात गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणारा हा स्तुत्य उपक्रम उपस्थितांनी विशेष कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। मी त्यांच्याशी गुजगुज करणार आहोत। आपलं नाव काय सर? माझं नाव प्रीतम सुभाष मेश्राम। आपण हा तो उपक्रम राबवत आहात, दरवर्षी राबवतात? हा 11वं वर्ष आहे। ही भावना आपल्याला कशी काय निर्माण झाली आणि कशी आपण केव्हा पण करत आहे? ऍक्च्युली मेळघाट आम्ही ऐकलंय, लोक फक्त फिरायला येतात, पण ह्या भागात एकदम दुर्मिळ अवस्थेत मुलं राहतात ज्यांना शिक्षणापासून नेहमी वंचित राहतात आणि काही लेडीज आहेत ज्यांना घरं नाही आहेत प्रॉपरली। अशांना आम्ही काहीतरी आमच्या समाजाला देणगं ह्या निमित्ताने आम्ही एक हात मदतीचा म्हणून ह्युमन फाउंडेशन आणि मानव अधिकार संरक्षण मंच द्वारा आम्ही नेहमी दरवर्षी हा 11वा उपक्रम आहे जे आम्हाला काहीतरी देणं म्हणून आम्ही त्यांना देतो आहे। ह्या सेवाभावाने आम्ही इथे येतोय। आपली पूर्ण किती लोकांची टीम आहे? आमची अशी नागपुरात 100हून अधिक यंग जनरेशनची टीम आहे आणि ते पूर्ण नागपुरात काय महाराष्ट्रभर मुलांच्या एज्युकेशन साठी काम करतोय, मुलांच्या एज्युकेशन वरती काम करतोय, आरोग्यावरती काम करतो आहे। त्याने हायर एज्युकेशन मध्ये परदेशात जर आज जो आपल्या इथे उपक्रम राबवला आपल्याला काय वाटते? असा कार्यक्रम जर राबवला तर या मेळघाटचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि या लोकांना खरोखर याची आवश्यकता आहे। या ठिकाणी माझ्यासोबत होते फिसके सर। याचं म्हणणं आहे की असेच उपक्रम राबवले गेले पाहिजेत। समाजामधील जे काही शिकले सवरले असतील नोकरी वर्ग असतील यांनी एक संघटन काढलेलं आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून जे काही लोकांची सेवा करत आहे हे म्हणजे सराहनीय आहे। मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज साठी मेळघाट।